मराठ्यांना बोगस कुणबी दाखले देऊ नका, आधी जे दिले आहेत त्यांची श्वेतपत्रिका काढा, असं विधान पंकजा मुंडे जे बीड जिल्ह्यामधील नेते आहेत त्यांनी केलं आहे. आता पंकजा मुंडे हे स्वतः प्रत्येक निवडणुकीला बोगस मतदान घेतात आणि त्याच्याच आधारे ते निवडून येतात थोडक्यात ते पराभवही होतात. मागच्या 2 निवडणुका पंकजा मुंडे यांना बीडच्या जनतेने नाकारलेला आहे आणि त्यानंतर या ताईंनी फुकटात आमदारकी घेतलेल्या आहेत आणि मंत्रीही झालेले आहेत. चिक्कीताई कुणबी दाखल्याचं श्वेतपत्रिका काढायची मागणी करतात, तर मग 1994चा GR ची सुद्धा श्वेतपत्रिका काढायची मागणी करणार का? आमच्या हक्काचं आरक्षण आजवर तुम्ही खाल्लं. नोंदी बाहेर निघायला लागल्यात तर यांच्या पोटात दुखायला लागले. माझे बाबा इतकंच यांचं कर्तृत्व. 2-2 वेळा लोकांनी तोंडावर आपटलं तरी यांचा मराठा द्वेष कमी झालेला नाही. खरे जातीयवादी हेच आहेत. इतरांना यांनी जातीवादी ठरवून बदनाम केले. तो सॅन्टा क्लॉज छगन. ओबीसी आरक्षण याची या बापाची जहागिरी असल्याप्रमाणेच याचं भोवभोव चालू आहे. फडणवीस साहेब ईडीची नोटीस पाठवून ही घाण जेलमध्ये टाका. राज्यातील सगळे जातीवादी संपलेले दिसतील. हैदराबाद गॅजेट मंजूर केल्यापासून मुंडे, भुजबळ टोळी, सरकार आणि मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांना विलन ठरवायचं कारस्थान रचत आहे. छगनला आत टाका. बेसन भाकरी खाऊन सगळी अक्कल जाग्यावर येईल या छगनची.